नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोण बनेगा सडकपती या शो मध्ये। आज आपले संघ खेळणार आहे भिकारचोट गावाचे फेमस व्यक्तिमत्व रंगीला बाबा आणि त्याचा नातू झाकण झुल्या। लव यू म्हातारं चांगलंच रोमॅन्टिक दिसतं। बाबा, खेळ सुरू करण्याआधी तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला। तुम्ही काम काय करता असं तसं? तसं तर मी भरपूर बिझी असतो, पण वेळेत वेळ काढून मी लोकायले फुकटचे सल्ले देतो। कोणी जर पुढे जात असेल तर त्याला मांग वळतो। एखाद्या पोरापोरीचं लफडं जर मला माहिती झालं तर मी ते पुऱ्या गावात लोकायले सांगून देतो। असे चांगले काम मी करत राहतो। वा 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 वा, अशीच जनसेवा तुमच्या हातून घडत राहो अशी मी देवाच्या चरणी अपेक्षा करतो। आणि झाकण झुल्या, तू काय काम करतो रे? तसं तर मी रिकामेच कामं करत राहतो, पण मेन काम आहे चोऱ्या करणं, लोकांच्या घरावर दगड फेकणं, लोकांच्या गाड्यामधली हवा काढणं, हे मेन काम आहे। वा 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 वा, बाबा एक नंबरी, नातू 100 नंबरी। आजच्या खेळामध्ये तुम्हाला 4 लाईफ लाईन भेटणार आहे। कोणत्या? सांगू राहिलो ना म्हातारे, आई का गोट्या खेळायला लोक मी। सांग मग। तुमची पहिली लाईफ लाईन आहे ऑडियन्स पोल। म्हणजे ऑडियन्स पोल म्हणजे हे जे इथं बसेल रिकामचोट लोक आहे ना, तुम्ही त्याला एका प्रश्नाचं उत्तर विचारू शकता, पण आधीच सांगून देतो सगळे 10 वेळा नापाशी बर का। आणि दुसरी लाईफ लाईन आहे 50-50। म्हणजे 50-50 म्हणजे तुम्ही 2 चुकीचे उत्तर गायब करू शकता। हो, डायरेक्ट 3 उत्तर गायब करून टाका ना चुकीचे, म्हणजे बरोबर तेच टॉप असतं। अरे झाकण झुल्या, आम्ही चुटे का इथं? आम्ही धोत्रावर हिन करतो का इथं? 2 चुकीचे उत्तर गायब होऊन फक्त। बर, तिसरी लाईफ लाईन काय? तिसरी लाईफ लाईन आहे फोन फ्रेंड, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला फोन लावून उत्तर विचारू शकता। खरं काय? मग मी माझ्या गर्लफ्रेंडला फोन लावू शकतो का? मग लावू शकता। म्हातारं चांगलंच लफडेबाज दिसतं। आणि चौथी लाईफ लाईन आहे तुम्ही प्रश्न बदलून घेऊ शकता। हा, सगळं समजलं। चुपचाप मरणा मग झाकण झुल्या। तर चला सुरू करूया आजचा शो कोण बनेगा सडकपती। यो पा तुमचा पहिला प्रश्न तुमच्या कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर। तुमचा पहिला प्रश्न आहे मामाला हक्कानं कोणती गोष्ट मागू शकता? तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए पोरगी, ऑप्शन बी कपडे, ऑप्शन सी आईचा जमिनीत हिस्सा आणि ऑप्शन डी पैसा। नातू, याचं उत्तर तूच दे। एका सेकंदात सांगतो ना हो बाबा मी। ऑप्शन ए पोरगी। मामा तर पोरगी देईन, पण मामीला कळ लावी आहे, मामी तर पोरगी देणारच नाही, तर हे तर काही नाहीये। आणि ऑप्शन बी कपडे। कपड्याचं काय आहे, कपडे तर आपण घरी बी घेऊ शकतो, तुझ्या आता हक्काने काय मागायचं काम आहे। आणि ऑप्शन डी पैसा। मामाच भिकारी आहे आपला, तर मामा कुठून पैसा देईन हे बी नाहीये। मला वाटलं ऑप्शन सी आईचा जमिनीत हिस्सा हे बरोबर आहे। मामा आणि मामीना किती बी हातपाय आपटले तरी बी आपण हक्काने घेऊ शकतो। हो, ऑप्शन सी आईचा जमिनीत हिस्सा हे लॉक करा। कॅम्प्युटर वाले मामा ऑप्शन सी लॉक करा। एकदम बरोबर उत्तर। तुम्ही बाबा आणि नातू ना दोघांना मिळून जिंकले 5 रुपये। बाबा, तुम्ही 5 रुपये जिंकले, तुम्ही एवढ्या मोठ्या रक्कमचं काय करणार आहे? तुला काय करणार रे शायन्या? आम्ही काही बी करू आमच्या पैशाचं, तू चुपचाप प्रश्न विचार ना। रंगीला बाबा आणि झाकण झुल्या, तुमचा दुसरा प्रश्न ह्यो पा तुमच्या कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर। बायकांचा सगळ्यात फेमस डायलॉग कोणता आहे? तुमचं ऑप्शन ए मला चांगल्या घरचे मागणे आले होते, ऑप्शन बी मव नशीबच फुटकं आहे, ऑप्शन सी यायले काही समजतच नाही, आणि ऑप्शन डी मी होते म्हणून राहिले। याचं उत्तर मी देतो नातू। तुम्हीच द्या याचं उत्तर, तुम्हाला जास्त अनुभव आहे, अनुभवाचे बोल समुद्रापेक्षा खोल। बायकाईचा सगळ्यात फेमस डायलॉग आहे मी होते म्हणून राहिले। तुला सांगतो अमिताभ, घरामध्ये काही झालं ना तर बायको का बी काय म्हणती, मी होते म्हणून राहिले। एक दिवस मी म्हणलं जाय ना मग तू चालल्या, मी दुसरी करून आणतो। जेव्हा तपीला फेकून हारलं बायकोना, डायरेक्ट कपाळ सुचलं 2 दिवस। हो रंगीला बाबा, प्रश्नाचं उत्तर सांगा फक्त काय इथं?
तुमच्या घरातले तमाशे ऐकायला बसलो मी इथं. याचं उत्तर आहे डी, मी होते म्हणून राहिले. कॅम्प्युटरवाले डी लॉक करा. बरोबर उत्तर. रंगीला बाबा आणि झाकण झुल्या तुम्ही दोघांना मिळून जिंकले 51 रुपये. करे आम्ही ताब्या, पण हे जिकेल पैसे नक्की भेटन ना? रंगीला बाबा, खेळ समाप्त झाल्या झाल्या तुमचे पैसे तुम्हाला भेटून जाईल. आम्ही उधार ठुतच नाही कोणाचं. उधार ठुलं तर लोक घरी येऊन मारते. तुमचा पुढचा प्रश्न ह्यो पहा तुमच्या कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर. तुमच्या संग काही वाईट झालं तर सगळ्यात जास्त खुश कोण होतं? तुमचे ऑप्शन ए पाहुणे, ऑप्शन बी सासू सासरे, ऑप्शन सी शेजारी, ऑप्शन डी भावकी. सासू सासऱ्यांना पोरगी दिली त्या दिवशीच वाटोळं करून टाकलं. आता काय राहिलं वाटोळं करायचं ते तर नाहीये. शेजारी बी चांगलेच आहे ते, ऐन टायमावर कामी येते. आणि भावकी तर सुखदुःखामध्ये कामी येते. हे दोघं तर नाहीये. पण पाहुणे लय आराम करू राहते. हो अमिताभ बच्चन, मला एक लाईफलाईन वापरायची आहे. फोन अ फ्रेंड. कोण आले फोन लावायचा आहे? पाहुणे आलं माया काकालं. कॅम्प्युटरवाले झाकण झुल्याच्या काकाले फोन लावा. हॅलो, कोण? काका मी बोल राहिलो झाकण झुल्या. काय म्हणतो रिकाम चोटा? काका मी नापास झालो. मला तर वाटलंच होतं तू नापास होसून म्हणून. अरे झाकण झुल्या, तो सारखं मंदबुद्धीचं पोरग मी पुऱ्या जगात नाही पाहिलं. मायबापाच्या जीवावर वज आहे तू. भाकरीला जड आहे तू. बर काका ठुतो मी. लय तारीफ केली तुम्ही मई. हा ठुई उलडा फुक्या. हो अमिताभ बच्चन, याचं उत्तर आहे ए पाहुणे. कॅम्प्युटरवाले ऑप्शन ए लॉक करा. अद्भुत, बरोबर उत्तर. बाबा नातू तुम्ही दोघांना जिंकले 111 रुपये. एवढ्या मोठ्या धनराशीचं तुम्ही काय करणार आहे? तुला किद्दा सांगितलं रे माकड तोंड्या, आम्ही काही करू आमच्या पैशाचं. तू चुपचाप फोन पे मारून दे आमचे पैसे. लगेच मारतो. फोन पे नंबर सांगा. 0012. नाही लागला तर पुन्हा करा. आणि तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा.